वासुदेव नारायण कुलकर्णी, धुळे गावकरी व्यवस्थापक. धुळे जिल्ह्यामध्ये सामाजिक परिस्थिती कशी व्यवस्थित आहे. धुळे जिल्ह्यामध्ये संमिश्र वातावरण आहे. धुळे शहरात अनेक मोठे आमदार असून ग्रामीण भागामध्ये शरद पाटील जे शिवसेनेचे आमदार आहे, शिरपूर तालुक्यामध्ये काँग्रेसचं राज्य आहे आणि शिंदखेडा तालुक्यात बीजेपीचं राज्य आहे, आमदार आहे. परंतु इथे सगळं संमिश्र वातावरण असल्यामुळे राजकीय ओढाताण असते. त्यामुळे जिल्ह्याची पाहिजे तशी प्रगती होऊ शकत नाही. प्रत्येक गावामध्ये गटातटाचं राजकारण चालू आहे. धुळे शहरामध्ये नगरपालिका ही राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे आणि आमदार हा लोकसंग्राम पक्षाचा आहे. त्याच्यामुळे दोघांचं समेट होऊ शकत नाही. त्याच्यामुळे धुळे शहराची जी परिस्थिती आहे ही सुधारू शकत नाही. नंतर धुळ्याचं वैशिष्ट्य असं आहे की धुळे शहरालगत एक नवीन गाव आहे, त्या ठिकाणी जुना किल्ला आहे. नंतर एकविरा देवीचं इथं मंदिर सगळ्यांचं खानदेशी कुलदैवत म्हणून एकविरा देवीचं मंदिर आहे. थाळनेरला लता मंगेशकरांचं आजोळ आहे. शिरपूर तालुक्यामध्ये थाळनेर जे गाव आहे त्या ठिकाणी लता मंगेशकर गान समृद्धी त्यांचा आजोळ गाव आहे. नंतर शिंदखेड्याला राजकीय गडे आहेत, जुन्या गडे आहेत राजपूत लोकांच्या, त्यांचे अवशेष अजून आहेत इथे. बाकी साक्री तालुक्यात भानेरला जुना किल्ला आहे, तोही अजून अस्तित्वात आहे, पण भग्न अवशेषांमध्ये पडलेला आहे. तुम्हाला आपल्या खासदारांनी पार्लमेंटमध्ये कुठला प्रश्न विचारावा आपल्या जिल्ह्याच्या दृष्टीने असं वाटतं? खासदारांनी तर रेल्वेचा प्रश्न तर मार्गी लागणं शक्य नाहीये, पण धुळे जिल्ह्यात चांगले उद्योग यावे व इथल्या तरुणांना जास्तीत जास्त रोजगार मिळावा यासाठी त्यांनी प्रयत्न करावे. पण ते विरोधी पक्षातले असल्यामुळे तिथं वरती मांडणंही शक्य होईल की नाही, तरी पण अपेक्षा आहेत की त्यांनी करावं.